राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 पर बनाया गया 14.8 किलोमीटर लंबा बाईपास शहर की भारी यातायात कम करने के लिए महत्वपूर्ण साबित हो रहा है। नागपुर रायपुर कोलकाता मार्ग पर भारी वाहन शहर से होकर गुजरते थे, जिससे आवाजाही में विलंब और ईंधन भी खर्च होता था। दुर्घटनाएं भी अधिक होती थी। भंडारा बाईपास के कारण यातायात सुलभ होगी। उक्त प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी ने किया। वे महर्षि विद्या मंदिर प्रांगण में 5 जुलाई को आयोजित लोकार्पण समारोह में बोल रहे थे। इस समय मंच पर सांसद डॉक्टर प्रशांत पडोले, विधायक नरेंद्र भुंडेकर, विधायक परिणय फुके, विधायक संजय पुराम, विधायक राजू कारेमोरे, पूर्व सांसद सुनील मेंढे, भाजपा जिलाध्यक्ष आशु गुंडाने, जिलाधिकारी डॉक्टर संजय कोलते, पुलिस अधीक्षक नूरुल हसन आदि मान्यवर उपस्थित थे। भंडारा बाईपास यह हरित क्षेत्र ग्रीन फील्ड में होने के कारण एक्सेस नियंत्रण, सर्विस रोड, उड़ान पुल एवं अंडरपास के साथ तैयार किया गया है। साथ ही वन्य प्राणियों की सुरक्षा को ध्यान में रखकर अंडरपास ध्वनि अवरोधक के साथ ही चेन लिंक फेंसिंग का समावेश किया गया है। इससे पूर्व नागपुर जिले के मौदा में वाई जंक्शन पर 6 लेन उड़ान पुल का लोकार्पण किया गया। लोकार्पण कार्यक्रम में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने बताया कि भंडारा नागपुर के 4 लेन मार्ग को 6 लेन बनाने का ठेका जिस ठेकेदार को दिया गया उसने काम शुरू नहीं किया। ठेकेदार से काम छीनकर अब दूसरे ठेकेदार को दिया जाएगा। यह निर्माण कार्य लगभग 4 माह में शुरू होने की बात गडकरी ने कही। इसी तरह से भंडारा शहर के 9 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग के सीमेंटीकरण के लिए 100 करोड़ रुपए मंजूर किए हैं। वहीं लाखनी तहसील के मानेगांव सड़क में लगभग 78 करोड़ रुपयों की लागत से लगभग अंडरपास बनाया जाएगा, जिससे दुर्घटनाएं घटेगी। आज मला अतिशय मनापासून आनंद झाला, कारण ज्या काळामध्ये मी विद्यार्थी असताना भंडारामध्ये अनेक वेळा स्कूटरवर यायचो नागपूरवरून आणि इथून लाखनीला आणि पलीकडे साकोलीपर्यंत कामाकरता जात होतो। त्यावेळी अनेक वेळा जुना उड्डाणपूल जो होता वैनगंगेवरचा तो नेहमी पाऊस आला की पाण्यात डुबून जायचा आणि मग ट्रॅफिक बंद व्हायचा आणि काही वेळा तर हे पाणी भंडारा शहरात देखील शिरायचं। ही एक मोठी समस्या होती। त्यानंतर मी बांधकाम मंत्री झालो आणि वैनगंगेवर एका मोठ्या पुलाची निर्मिती झाली। पण आज मी केंद्र सरकारमध्ये राष्ट्रीय महामार्गाचा मंत्री झालो आणि आज जवळपास 735 कोटी रुपयाचा अतिशय आधुनिक असा नवीन बायपास आज भंडाराला मिळाला। याबद्दल भंडाराच्या जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर मौदा आणि भंडारा या दोन्ही ठिकाणी अनेक ॲक्सिडेंट होत होते। आताच मला एसपी साहेबांनी सांगितलं की 25-30 लोकांचा मृत्यू या ठिकाणी हा बायपास नसताना या रस्त्यावर ॲक्सिडेंटमुळे झाला। त्यामुळे आता ॲक्सिडेंट होणार नाही, ही देखील आपल्या सगळ्यांकरता आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे। दुसरं, याच रोडवर मौद्यावर जे वाय जंक्शन होतं तिथे पण खूप ॲक्सिडेंट व्हायचे आणि आज त्या ठिकाणी देखील जवळपास 1.44 किलोमीटरचा 6 लेनचा 84 कोटी रुपयाचा पूल बांधून पूर्ण झाला आणि त्यामुळे या रस्त्यावर दोन्ही ठिकाणी या दोन्ही 6 लेनचा भंडारा बायपास आणि मौद्याचं जंक्शन या दोन्हीमुळे फार मोठी राहत इथल्या जनतेला मिळणार आहे। मला एक गोष्टीचं नेहमी अतिशय क्षम्य वाटत होतं की आपला कलकत्ता मुंबई हा जो हायवे आहे हा सगळा 6 लेन आहे, पण साकोली आणि लाखनी आणि साकोली ते देवरी यामध्ये फॉरेस्टवाल्यांनी परवानगी न दिल्यामुळे याचं काम होऊ शकलं नाही। आता त्यात काही प्रमाणात काम झालं, पण नागपूर ते भंडारा रस्ता एका प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला बीओटी मध्ये दिला गेला होता। या रस्त्याची मागणी मंचावर बसलेल्या सगळ्या लोकप्रतिनिधी वारंवार केली आणि या रस्ता देखील 4 लेन होता आणि ट्रॅफिक 44,000 क्युसेस होता। त्यामुळे इथे येण्यापूर्वीच 25 दिवसापूर्वी त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही टर्मिनेट केलं आणि त्याच्याकडनं ते काम काढून घेतलेलं आहे आणि पुढे 4 महिन्याच्या आत नागपूर ते भंडारा या 6 लेन कामाची सुरुवात होईल अशी घोषणा पण मी या ठिकाणी करतो आहे। मानेगाव येथे पण खूप ॲक्सिडेंट होत होते, तेव्हा व्हीओपीचा आज भूमिपूजन झालं जवळपास 78 कोटी रुपयाचा। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
भंडारापासून तुमसरकडे जाणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग राहून गेला होता। त्याचबरोबर या ठिकाणी तुमसरमध्ये देखील शहराच्या मध्यभागातून जायचा आणि म्हणून आज बपेरा ते तुमसर डांबरीकरण जे आहे त्याचेही आज 18 किलोमीटरचं 125 कोटी रुपयाचं भूमिपूजन झालेलं आहे। खापा ते भंडारा 28 किलोमीटरचं डांबरीकरण रुंदीकरण हे 38 कोटी रुपयाचं हेही पण आज मंजूर झालेलं आहे, याचाही पण मला विशेष रूपाने आनंद आहे। याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये जे राष्ट्रीय महामार्ग होते त्याची जवळपास आता पहिल्यांदी ही संख्या केवळ फार कमी होती, पण आता जवळपास 4 पटीने म्हणजे 63 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होते, आता 230 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग झालेली आहे आणि विशेषतः 292 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग आता अस्तित्वात आहे आणि 12 किलोमीटरची जी लांबी आहे या 393 किलोमीटरची 4400 कोटी रुपयाची कामही पण पूर्ण झालेली आहे। यातली महत्त्वाची कामं म्हणजे लाखनीला 6 लेनचा फ्लायओव्हर झाला, साकोलीला 6 लेनचा फ्लायओव्हर झाला, भंडारा बायपास झाला, मोहद्याचं वाय जंक्शन झालं आणि त्याचबरोबर NHPWD भंडारा रामटेक, साकोली लाखांदूर वडसा, मनसर रामटेक तुमसर तिरोडा, निलज फाटा पवनी भंडारा याही रस्त्याची कामं काही पूर्ण झाली, काही प्रगतीपथावर आहे। मानेगावमध्ये जो व्हेइक्युलर ओव्हरपास आहे त्याचबरोबर तुमसर भंडारा हा जरी आज रस्ता मंजूर झाला असला तरी याच्या मजबूतीकरणाचे काम मी मंजूर केलेलं आहे आणि तुमसर ते बपेरा या दोन्ही कामं होणार आहेत। या सगळ्यामध्ये आता भंडारा शहरातला जो जुना राष्ट्रीय महामार्ग आहे ज्या ठिकाणी आपण आता वळतो या बायपासला, हा शहरातला मुख्य जो राष्ट्रीय महामार्ग आहे याला वन टाइम इम्प्रूव्हमेंटमध्ये 9 किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीटचा 4 लेन रोड, त्याचबरोबर फुटपाथ, उत्तम लाईट लावून याला चांगलं करण्याकरताही पण मी 100 कोटी रुपये मंजूर केलेले आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की हा रस्ता बांधत असताना रस्त्यावरची अतिक्रमणं जर आपण काढली तर भंडाराच्या इतिहासातला सगळ्यात महत्त्वाचा रोड आहे, हा एकदा चांगला झाला तर फार चांगलं होईल